लाईव्ह दृश्य आपण पाहतोय ट्रायल रनला ठाण्यामधून मेट्रोच्या ट्रायल रनला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हिरवा झेंडा दाखवत आहेत। ट्रायल रनची सुरुवात होती त्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर लाईव्ह पाहतोय। ठाण्यामधून या ट्रायल रनला आता सुरुवात होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निरंजन डावखरे, मंत्री प्रताप सरनाईक ही सारी मंडळी या ट्रायल रनच्या वेळी इथे उपस्थित आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ट्रायल रनला सुरुवात होते त्याची ही दृश्य आपण लाईव्ह पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मुख्यमंत्री स्वतः आता मेट्रो जिथून ऑपरेट होते त्या ठिकाणी गेलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय। ठाण्यामध्ये मेट्रो 4 ची ट्रायल रन सुरू होते आणि त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आता हिरवा झेंडा दाखवलेला आहे त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अगदी थोड्याच वेळात या ट्रायल रनला सुरुवात होईल। ठाण्यामधून मेट्रो 4 ची ही ट्रायल रन आहे तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा टप्पा ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी 58 किलोमीटर इतक्या लांबीची देशातली सर्वात मोठा हा मेट्रोचा रूट असणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अगदी काही मिनिटांपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना दिलेली आहे। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मेट्रो 4च्या ट्रायल रनच्या ठिकाणाहून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जिथून ही मेट्रो ऑपरेट केली जाते, जिथून मेट्रो चालवली जाते त्या ठिकाणी त्यांच्यासोबत मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा आहेत। लाईव्ह दृश्य आहेत ठाण्यामधून आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। ठाण्यामधून मेट्रो 4च्या ट्रायल रनची ही लाईव्ह दृश्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे। या ट्रायल रनला आता सुरुवात होतीये। लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय। ट्रायल रन सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के सर्वजण या ट्रायल रनच्या वेळी उपस्थित आहेत आणि जिथून ही मेट्रो चालवली जाते त्या ठिकाणी ही सर्व नेते मंडळी उपस्थित आहेत। निरंजन डावखरे सुद्धा आहेत। लाईव्ह दृश्य ठाण्यामधून आपण पाहतोय। ठाण्यामध्ये मेट्रो 4च्या ट्रायल रनला सुरुवात झालेली आहे त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून ट्रायल रनला सुरुवात केली। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, निरंजन डावखरे सारी मंडळी सुद्धा या मेट्रोमध्ये त्या ट्रायल रनमध्ये तेही या मेट्रोमधून प्रवास करतात। लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। ठाण्यामधून हे थेट प्रक्षेपण आहे मेट्रो 4च्या ट्रायल रनची ही लाईव्ह दृश्य आपण मेट्रोला सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे। फुलांची अशी सजावट करण्यात आलेली आहे तर पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण ठाण्यामधून पाहतोय। ठाण्यामध्ये मेट्रो 4ची ट्रायल रन सुरू झालेली आहे त्याची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती या ठिकाणी आहे। ठाण्यामध्ये मेट्रो 4ची ट्रायल रन सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती होती। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि त्यानंतर आता ही ट्रायल रन पार पडते। ज्यावेळी हा सगळा टप्पा पूर्ण होणार आहे, मेट्रोचा हा सगळा प्रकल्प पूर्ण होणार आहे त्यावेळी 58 किलोमीटर लांबीचा असा हा सर्वात मोठा, देशातील सर्वात मोठा रूट असेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी बोलताना दिलेली आणि त्याच देशातल्या सगळ्यात मोठ्या रूटच्या पहिल्या टप्प्याचं हे ट्रायल रन सुरू झालेला आहे त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या ट्रायल रनला सुरुवात झालेली आहे। ठाण्यामध्ये मेट्रो 4ची ट्रायल रन आणि त्याची लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून या ट्रायल रनला सुरुवात केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत खासदार नरेश म्हस्के, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे ही सगळी मंडळी या ट्रायल रन वेळी मेट्रोमधून प्रवास करताना सुद्धा आपल्याला दिसली त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। थेट ज्या ठिकाणाहून मेट्रो चालवली जाते, मेट्रो ऑपरेट केली जाते तिथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार ही नेते मंडळी पोहोचली तिथून त्यांनी प्रवास केलेला आहे। मेट्रोची ट्रायल रन, मेट्रो 4 ची ट्रायल रन ठाण्यामधून आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। मेट्रो 4 ची ट्रायल रन ही ठाण्यामधून सुरू झालेली आहे।
आणि या ट्रायल रनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवलेला. हिरवा झेंडा दाखवून या ट्रायल रनला सुरुवात केलेली आहे. तर ट्रायल रनसाठीची ही मेट्रो फुलांनी सजवण्यात सुद्धा आलेली आहे. दरम्यान या मेट्रोचा विकासाला कशा प्रकारे फायदा होणार आहे, ठाणे आणि मुंबई कशा प्रकारे जोडलं जाणार आहे, या संदर्भातली माहिती सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अगदी काही मिनिटांपूर्वी ज्यावेळी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी दिलेली आहे. लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. तर कोणकोणती स्थानकं असणार आहेत? गोवा निवाडा स्थानक असेल, गायमुख हे स्थानक असेल, कॅडबरी हे स्थानक असेल, मेट्रो 4 ची ट्रायल रन सुरू झालेली आहे. माजीवाडा हे सुद्धा स्थानक असणार आहे. मेट्रो कशा प्रकारे विकासाला प्रोत्साहन देईल त्याविषयीची माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. मानपाडा हे सुद्धा स्थानक असणार आहे. तर ठाण्यातून सुरू झालेली ही मेट्रो कशा प्रकारे पुढे वडाळा, तिथून मुंबई आणि अगदी CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत जोडली जाणार आहे याची माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिली. आणि त्यामुळं एकूण हा 58 किलोमीटरचा रूट असणार आहे. 58 किलोमीटरचा हा रूट देशातील सर्वात मोठा रूट असेल अशी माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अगदी काही मिनिटांपूर्वी दिलेली आहे. मेट्रोच्या याच सर्वात मोठ्या रूटच्या पहिल्या टप्प्याच्या ट्रायल रनला सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे या सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ट्रायल रनला सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि या ट्रायल रनला सुरुवात केली. जिथून मेट्रो चालवली जाते, जिथून मेट्रो ऑपरेट होते त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले आणि त्या मेट्रोमधून त्यांनी प्रवास सुद्धा केलेला आहे. या ट्रायल रनच्या वेळी त्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ट्रायल रनच्या वेळी मेट्रोमधून केलेला प्रवास, त्याची ही लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय. मेट्रो 4 ची ट्रायल रन त्याची लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची या ट्रायल रनला उपस्थिती होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि या ट्रायल रनला सुरुवात झाली. आणखी कोण कोण उपस्थित होतं तर मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, खासदार नरेश म्हस्के होते, मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते, तसंच आमदार निरंजन डावखरे सुद्धा या ट्रायल रनच्या वेळी उपस्थित होते. दरम्यान या ट्रायल रन पूर्वी माध्यमांशी संवाद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी साधला. त्यावेळी त्यांनी या मेट्रोमुळे कशा प्रकारे विकासाला चालना मिळणार आहे, ठाणे आणि मुंबई कशा प्रकारे अधिक जोडलं जाणार आहे याची माहिती दिली आहे. दरम्यान ठाण्यातून सुरू झालेली ही मेट्रो पुढे वडाळ्यापर्यंत, वडाळ्यातून मुंबईपर्यंत, अगदी CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत जोडली जाणार आहे अशी सुद्धा माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिली. आणि त्यामुळं हा एकंदरीत रूट जो होणार आहे तो 58 किलोमीटरचा असेल अशी माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिली. आणि हा रूट देशातील सर्वात मोठा, सर्वात लांब रूट असणार आहे असं सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले. याच देशातल्या सर्वात लांब रूटच्या पहिल्या टप्प्याचं ट्रायल रन हे सुरू झालेलं आहे. आणि या ट्रायल रनला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती होती. लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. कोणकोणती स्थानकं असतील तर गोवा निवाडा हे स्थानक असेल, गायमुख हे स्थानक असेल, आणखी कोणती स्थानकं मेट्रो 4 मध्ये असणार आहेत तर कॅडबरी हे स्थानक असेल, माजीवाडा हे स्थानक, ठाण्यामधली ही स्थानकं आपण पाहतोय मेट्रो 4 ची स्थानकं, कापूरबावडी हे स्थानक असेल, मानपाडा हे पुढचं स्थानक, तर टिकुजिनी वाडी हे सुद्धा स्थानक मेट्रो 4 मध्ये असणार आहे. डोंगरीपाडा हे टिकुजिनी वाडीच्या नंतरचं पुढचं स्थानक, विजय गार्डन हे स्थानक सुद्धा मेट्रो 4 मध्ये असणार आहे. कासारवाडवली ही सगळी स्थानकं मेट्रो 4 ची आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय. तर पहिल्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय ट्रायल रनला सुरुवात झाली, त्याची ही दृश्य ठाण्यामधून मेट्रो 4 ची ट्रायल रन सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमासाठी उपस्थित होते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते, मंत्री प्रताप सरनाईक या कार्यक्रमाला उपस्थित होते, तसंच खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे
ही सगळी मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होती आणि ट्रायल रन पहिल्यांदा या रूटवरून मेट्रो धावणार म्हणून या मेट्रोला अतिशय सुंदर अशी सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे. फुलांच्या माध्यमातून ही सजावट करण्यात आलेली आहे. त्याचेही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता आणि अखेर मेट्रो 4च्या ट्रायल रनला सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ही सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून या ट्रायल रनला सुरुवात केलेली आहे. हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार, मंत्री हे सारे जण मेट्रोच्या त्या ठिकाणी गेले जिथून मेट्रो ऑपरेट केली जाते, मेट्रो चालवली जाते आणि तिथून त्यांनी हा प्रवास सुद्धा केलेला आहे. तिथून मेट्रो 4च्या ट्रायल रन दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी प्रवास केलेला आहे. लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. ठाण्यामध्ये मेट्रो 4च्या ट्रायल रनला सुरुवात झालेली आहे. त्याची ही दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकतोय. तर दुसऱ्या दृश्यांमध्ये नेमकी कोणकोणती स्थानकं मेट्रो 4 मध्ये असणार आहेत ते सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवतोय. दरम्यान या ट्रायल रन पूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद सुद्धा साधला.